हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी. त्यासाठी इथे मी ओले हरभरे सोलून घेतलेत आणि ते भाजून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी हे ओले हरभरे भाजून घेतलेत आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी हे मिक्सरला थोडंसं मोठं फिरवून घेतलेलं आहे. त्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता घेतले आणि थोडंसं बेसनचं पीठ घेतले. आणि इकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतला आहे. त्यानंतर थोडंसं लसूण टाकून घेतलेलं आहे आणि इथं हा कांदा टाकून घेते आता. आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला ठेवूयात. त्यानंतर मी इथं टोमॅटो ॲड केलेला आहे आणि आता हा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. तर त्यामध्ये थोडंसं मी आता कोथिंबीर टाकून घेतले आणि यामध्ये आपण आता हे काळं तिखट टाकून घेतोय 2 चमचे. तर तुम्ही इथं हिरवी मिरची पण यूज करू शकता. त्यानंतर हळद, मीठ टाकून घेतले आणि आता थोडंसं हे मिक्स झाल्यानंतर 2 चमचे मी बेसनचं पीठ टाकून घेतले आणि जे आपण ओला हरभरा मिक्सरला फिरवून घेतला होता ते टाकून घेते. आणि हा हरभरा ओला होता आणि तो मी गरम वाटल्यामुळे तो थोडासा गच्च झाला आहे. तर आता थोडं पाणी टाकून हे स्मॅश करून घेते बऱ्यापैकी चांगलं. हे बघा, अशा प्रकारे मी हे थोडंसं असं याला स्मॅश करून घेते आणि यामध्ये पाणी टाकून आपण ही भाजी उकळून घेणार आहे. आपल्याला लिक्विड कसं पाहिजे त्यानुसार आपण हे यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि यावरती मी कोथिंबीर टाकून ही भाजी उकळून घेतलेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भात, भाकरीसोबत खाऊ शकता. पण अशा पातळ भाकरीसोबत ही भाजी खूप टेस्टी लागते. ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.